महोदय, सन 2026 चे विधान परिषद विधेयक क्रमांक 17 भारतीय नागरिक सुरक्षा संहिता विधेयक 2026 मांडण्यास मला सभागृहाची अनुमती मिळावी। प्रस्ताव असा आहे की सन 2026 चे विधानसभा विधेयक क्रमांक 17 भारतीय नागरिक सुरक्षा संहिता महाराष्ट्र सुधारणा विधेयक 2026 विचारात घेण्यात यावेत। सुधारणा उद्देश सांगा। सांगतो सभापती महोदय, ह्यामध्ये एकूण 7 कलमांमध्ये आपण सुधारणा करतोय। त्यामध्ये थोडक्यात मी सांगतो, पहिली आपण जी सुधारणा करतो कलम 15 मध्ये आपल्याला माहिती आहे की ज्यावेळेस आपण तडीपारीची वगैरे आपण जेव्हा कारवाई करतो त्यावेळेला पोलीस अधिकाऱ्यांची आपण विशेष कार्यकारी दंडाधिकारी म्हणून आपण नियुक्ती करतो। तर त्या नियुक्तीमध्ये आपण सध्या आता SP आणि DCP ह्या स्तरावरच्या आपण अधिकाऱ्यांना आपण ते अधिकार दिलेले आहेत। तर त्या SP DCPच्या ऐवजी आपण ACP आणि DYSP, कारण आपल्याला माहिती आहे की हा संपूर्ण तपास हे DYSPच करत असतात आणि ग्रामीण शहरामध्ये DCPच्या ऐवजी आपण तिथे आपण ACPना आपण हे देतोय, कारण संपूर्ण तपास हा त्यांच्या मार्फत होत असतो, त्यांची इन्व्हॉल्वमेंट जास्त असते, तर त्यांना आपण ते अधिकार देतोय। दुसरा आपण ह्याच्यामध्ये बदल ACP आणि DYSP म्हणजे शहरामध्ये आपण जे बेसिकली DCP ना होती ते आपण ACP ना करतोय आणि ग्रामीण भागामध्ये SP ना होती आपण DYSP ना करतोय। दुसरा बदल जो आपण ह्याच्यामध्ये करतोय कलम 98 मध्ये बेसिकली याच्यामध्ये दस्तावेजचा जी व्याख्या जी आहे त्याच्यामध्ये डिजिटल आपल्याला माहिती आहे की आता डिजिटली देखील काही असे काही वृत्तपत्र वगैरे जे आहेत किंवा काही असे काही कंटेंट्स असतात ज्याच्यावरती आपण बंधनं घालतो। म्हणजे समजा राज्याच्या विरोधामध्ये कोणी तिथे अशी काही भूमिका मांडली बेसिकली जी देशाच्या विरोधामध्ये असेल तर अशी काही पुस्तकं आपण बॅन करतो किंवा अशा आपण गोष्टी आपण बॅन करतो। तर त्याच्यामध्ये दस्तावेज असा जो त्याच्यामध्ये उल्लेख आहे तर दस्तावेजाच्या व्याख्येमध्ये आपण बेसिकली त्याच्यामध्ये डिजिटल म्हणजे आता त्याच्यामध्ये रंगचित्र, रेखाचित्र, छायाचित्र असं त्याच्यामध्ये उल्लेख आहे, पण त्याच्यामध्ये आपण हे इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल अभिलेखाचा त्याच्यामध्ये समावेश आपण करतो, असा हा एक बदल त्याच्यामध्ये आहे। आणि तिसरा बदल जो आहे तो कलम 160 मध्ये कोर्ट कलम 1 मध्ये त्याच्या तरतुदीनुसार कोर्टाची मान्यता घेऊन आपण मालमत्ता जप्त करतो। तर आता ती मालमत्ता जप्त करण्यासाठीची परवानगी जी घ्यायची असते ते CPच्या मार्फत आपण अर्ज करतोय। तो अर्ज हा CPना करावा लागतो मुंबईमध्ये, तर तो CPच्या ऐवजी आपण जॉईंट CPना आपण ते अधिकार देतोय, कारण आपण वर्कलोड बघता आता एखादी सायकल जरी चोरी झाली असेल ती जर का आपण किंवा एखाद्या गुन्ह्यामध्ये समजा सायकल असेल ती आपण ताब्यात ठेवायची असेल तर ते कोर्टाची परवानगी लागते, आपल्याला माहिती आहे। ती परवानगी घ्यायला हे CPच्या मार्फत ते आपल्याला कोर्टात जावं लागतं सायकलसाठी देखील। तर ते आता त्याचा वर्कलोड इतका वाढला होता की आपण ते जॉईंट CPना आपण ते अधिकार आपण देतोय। तर आणि त्याच्यामध्ये चौथा जो आपण जी सुधारणा आपण करतोय कलम 129 मध्ये आपल्याला माहिती आहे की आपण बेसिकली कुठलाही सराईत गुन्हेगार असेल परंतु तो बाहेर असेल, ह्या अगोदर त्याने गुन्हा केलेला असेल पण आता बाहेर आहे कुठल्या कारणास्तव, तर त्याला आपण कुठल्याही अशा इव्हेंटच्या वेळेला एक आपण त्याच्याकडे बॉन्ड लिहून घेत असतो की आपण बाबा मी माझं जो काय व्यवहार असेल तो चांगला असेल की ह्यापुढे मी अशा गोष्टी करणार। आपण ज्या वेळेला पोलिसांना वाटतं आपण त्यांच्याकडे बॉन्ड लिहून घेतो, तर त्याच्यामध्ये बॉन्ड लिहून घेतो त्याच्यामध्ये NDPSच्या अंतर्गत जे गुन्हेगार आहेत त्यांचा समावेश नाही आहे, ती आपण सुधारणा आपण करतोय। नार्कोटिक्समध्ये जे गुन्हेगार असे जे आहेत त्यांच्याकडे देखील आता आपण बॉन्ड लिहून घेऊ शकतो, अशी ही सुधारणा आहे। पाचवा जो बदल आहे तो सभापती महोदय ऑलरेडी CRPC मध्ये 1981 मध्ये आपण ह्याची तरतूद केली होती। जेव्हा BNS आलं त्यावेळेला BNS मध्ये ह्याची तरतूद नव्हती, म्हणजे हा जो कलम आहे तो कलम आपण ज्याच्यामध्ये ऍड केलेला आहे 170 ऑलरेडी जे CRPC ऍक्ट ज्यावेळेला होता 1981 मध्ये विधिमंडळानेच तो बदल सुचवला होता आणि तो आपण त्यानुसार CRPC मध्ये असं इन्क्लूड केलेलं होतं। एकूण मी फक्त शॉर्ट मध्ये सांगतो, ह्याची तरतूद अशी आहे की प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन म्हणून समजा एखादा गुन्हेगार एखादी व्यक्ती गुन्हा करणारा ही इन्फॉर्मेशन पोलिसांना मिळाली तर त्यांना आपण आज कस्टडीमध्ये घेतो, तर ती कस्टडी फक्त 24 तासाची लिमिट आहे। म्हणजे आपण कोर्टाची परवानगी घेऊन पण ते आपण 24 तासापेक्षा जास्त ठेवू शकत नाही, परंतु तो गुन्हा करू शकतो ही जेव्हा शंका पोलिसांना असेल तर त्यावेळेस 24 तासापेक्षा जास्त त्याला ठेवण्याची जी तरतूद आहे, म्हणजे 24 तासाची जी तरतूद आहे ती आपण आता 15 दिवस जास्तीत जास्त 30 दिवस ही आपण त्याच्यामध्ये करतोय आणि ही तरतूद ऑलरेडी CRPC मध्ये होती, म्हणजे आपण हे काही नवीन करत नाही आहोत। ऑलरेडी CRPC मध्ये 1981 मध्ये विधिमंडळामध्ये आपण हा बदल केला होता, पण BNS मध्ये ह्याची तरतूद नव्हती, ते आता आपण करतोय। सहावा बदल जो आहे 173 मध्ये आपल्याला माहिती आहे की आपण FIR जे आपण जेव्हा कन्वर्ट करतो, म्हणजे एखादी जेव्हा
3 ते 7 वर्षाच्या गुन्हेगारीमध्ये ज्या 3 ते 7 वर्षाची जी शिक्षा आहे त्यामध्ये आपण जेव्हा तक्रार येते त्यानंतर आपल्याकडे चौकशीकरिता आता 14 दिवसाची जी लिमिट आहे ते आपण 6 आठवड्याची करतोय. कारण काही काही वेळेस चौकशी पूर्ण ही आपण म्हणजे प्रायमरीली आपण जी चौकशी करतो त्याच्यामध्ये आपल्याला कधी कधी जास्त कालावधी लागतो. तर त्या FIR मध्ये कन्वर्ट करायची जी आपल्याकडे जो थोडा चौकशी करता आपण कालावधी वाढवतोय. कारण कधी कधी समजा 14 दिवस पूर्ण झाल्याने आपली जी काही प्रायमरी चौकशी पूर्ण झालेली नसेल तर आपल्या FIR मध्ये ते कन्वर्ट करण्याकरता अडचण येत होत्या. तर आता FIR आपण जे कन्वर्ट करतो त्याकरता आपण चौकशीसाठीचा जो अवधी आहे तो आपण 14 दिवसाच्या वरनं आपण 6 आठवडे करतोय. 7वा जो बदल आपण केलेला आहे पुन्हा CRPC च्या अंतर्गत 1993 साली आपण ही अमेंडमेंट स्टेट आपण अमेंडमेंट केली होती. ती BNS मध्ये ही तरतूद नव्हती BNSS मध्ये. तर आपण ती देखील आपण तरतूद करतोय. बेसिकली ही पण तरतूद अशी आहे की अटकपूर्व जामिनाकरता कोर्टाच्या समोर ज्यावेळेस आरोपी जातो आरोपी स्वतः तिथे उपस्थित राहत नाही. तर आता आपण त्यावेळेला अमेंडमेंट अशी केली होती की आरोपीने स्वतः त्यावेळेस तिथे उपस्थित राहणं आवश्यक राहील आणि शेवटी अर्थातच शेवटी जो कोर्ट आदेश देतो त्या अनुसरूनच आपण पोलीस विभाग कारवाई करत असतं. परंतु नाही आता आपण अटकपूर्व जामिनासाठी जेव्हा अर्ज करतो त्यावेळेला जो आरोपी आहे त्याने स्वतः तिथे उपस्थित राहणं आवश्यक करावं म्हणजे आणि ज्यावेळेला शेवटी कोर्टाचा जो आदेश येईल त्यानुसार कारवाई होईल. पण हे पण मी सांगतो की सभापती महोदय ही पण जी तरतूद आहे ही ऑलरेडी CRPC मध्ये नाही ऑलरेडी CRPC मध्ये 1993 साली आपणच ती स्टेट अमेंडमेंट केलेली होती. BNSS जेव्हा 2023 ला आलं त्यामध्ये ह्याच्यामध्ये इन्क्लूड केलं नव्हतं म्हणून आपण इन्क्लूड करतो.